या ठिकाणी रामगडच्याही चरणी नतमस्तक होतो आणि आज वासनवाडी गावामध्ये तुमच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी मूळ वाटी या चावडी बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सुपूर्द करण्याचं काम आत्ताच्या क्षणाला 2400 बैठका या राज्यामध्ये चावडी बैठका लाईव्हच्या माध्यमातून बांधव चालू आहेत आणि ती मूळ वाटी आपल्या वासनवाडी गावकऱ्यांपाशी सुपूर्द केली असे या ठिकाणी जाहीर करतो आणि उद्याच्या 27 तारखेला आपण वासनवाडीकरांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला हो देऊन जेवढ्या मराठा समाजाच्या गाड्या वासनवाडीमध्ये असतील त्या एकाही गाडीचं चाक गावामध्ये आसन परिसरामध्ये कुठं थांबायचं नाही। त्या सगळ्या गाड्या 2 व्हीलरपासून ते 4 व्हीलरपर्यंत जी गाडी आसन प्रत्येकापाशी ती गाडी आंतरवाली सराटीमध्ये दिसली पाहिजे। बांधवांनो, ही लढाई आरपारची आहे। मराठा समाजाने आजपर्यंत सगळ्याला सोबत घेऊन जायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून केलं ते आजपर्यंत आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतो। मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही। मराठा समाजाने आरक्षण मागितलं म्हणजे ते कशासाठी मागितलं तर ह्या लहान लहान मुलांच्या भविष्यासाठी आरक्षण आपल्याला आवश्यक आहे। आमच्यासारखे युवा तरुण आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये आरक्षण मागण्यासाठी तुम्हाला संबोधित करण्यासाठी आमच्यासारख्या ही वेळ का आली? ह्या राज्यकर्त्यांनी 70 वर्षापासून तुमचं आमचं आरक्षण दडपिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून या राज्याला पुन्हा या मराठा समाजाला छत्रपतीच्या नंतर दुसरे छत्रपती म्हणलं तरी वावगं ठरणार नाही ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। कारण की बांधवांनो, संघर्ष कसा करायचा आणि कशासाठी करायचा, त्या आंदोलनाची दिशा कशी असावी, ते आंदोलन कशासाठी केलं पाहिजे ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये अनेक राज्याचे देशाचे लोक त्या ठिकाणी येऊन गेले। त्या आंतरवाली सराटीमध्ये अनेक भजन कीर्तन झाले। या आंदोलनाला सर्व महाराज मंडळींनी त्या ठिकाणी हजेरी लावली आणि त्या ठिकाणी या राज्यव्यापी आंदोलन त्या ठिकाणी उभा झालं। बांधवांनो, आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी 20-20 दिवस जर उपोषण करून जर समाजाच्या आरक्षणासाठी जर यायचा प्रयत्न केला असेल तर ते दुसरं कोणी नाही, आपल्या समाजामध्ये किती बलिदान द्यायचे, किती संघर्ष समाजाने करायचा हा देखील प्रश्न आमच्या समोर आहे। बोलण्यासारखं भरपूर काही आहे। बांधवांनो, या ठिकाणी तुमच्या गावामध्ये माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आज या पारावरती चावडी बैठकीला उपस्थित आहेत। ते सर्वजण जे आजूबाजूला बसले असतील ते सर्व आणि जे गावात नसतील त्यांना देखील सांगा, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची मूळ वाटी आपल्या गावामध्ये पोहोच झालेली आहे आणि हा कार्यक्रम आपल्या गावाचं शेवटचं कार्य म्हणून समजा आणि उद्याच्या 27 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये लहाना थोरासहित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असतील, आपल्या गावातले काही युवक त्या ठिकाणी सामील होणार आहेत। त्या सर्वांना वाटं लावायला आंतरवालीमध्ये लहान थोर मंडळींनी त्या ठिकाणी मराठा समाजाचे असाल तर आंतरवालीमध्ये दिसाल, ही देखील तुम्हाला या मंदिरामध्ये दाद घालतो। कारण की मराठा समाजावर सगळीकडून घेरलं गेलेले बांधवांनो, म्हणून आपल्याला कोणी वालं राहिलं नाही। तर म्हणून एकच विनंती करणार आहे की लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे बांधवांनो। कारण की ही परिस्थिती समाजावर आली आहे। मराठा समाजाने किती मोर्चे आणि किती आंदोलन करायचं हे उघड्या डोळ्याने तुम्ही आम्ही पाहितलंय आणि आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची दिशा कशी तो इतिहास तर निर्माण झाला आहे। अनेक क्रांती या मराठा समाजाने केल्यात, म्हणून उद्याच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने कसं आपल्याला योगदान देता येईल ते प्रत्येकाने या आंदोलनामध्ये झुकून देण्याचं काम करा। या ठिकाणी आताच गोलब सरांनी फार असं काळजाला भिडणारं भाषण या ठिकाणी केलं। कारण की बांधवांनो, ही परिस्थिती आहे। या परिस्थितीला जर आज आपण सामोरे जर नाही गेलो तर भविष्याच्या काळामध्ये येणारी पिढी
ती आपल्याला माफ करणार नाही। कारण की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा उदात्त हेतू ठेवून प्रत्येकाने या ठिकाणी या लढ्यामध्ये वाहून घेतलं पाहिजे। आम्ही देखील तुमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातून आहोत आणि आम्ही देखील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा देऊन फुलना फुलाची पाकळी या आंदोलनामध्ये आमची काहीतरी असावी म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। बांधवांनो, तुम्ही पाहिलं मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून क्रांतिसिंह पाटलांनी काय केलं, त्या ठिकाणी स्वतःची गोळी घालून घेतली, दुसऱ्या दिवसा सूर्य बघितला नाही। स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, स्वर्गीय प्राध्यापक देवीदास वडजे सर असतील, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील असतील, त्याचबरोबर काकासाहेब शिंदे असतील, असे अनेक युवक आपले त्या ठिकाणी जर मरण पत्करीत असतील तर मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने असताना देखील आपण उघड्या डोळ्याने बघायचं का, हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा स्थित राहत आहे। बांधवांनो, म्हणून ही पिढी जर उद्याच्याला तुम्हाला आम्हाला घडवायची असेल, कुणबी आरक्षणाने काय दिलं, मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनाने काय दिलं, हे काही भांडगोळ म्हणतात ना, त्यांना तुमच्या वासनवाडी गावामधून सांगतो की मराठा समाजाला एकत्र करायचं काम या जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे झाले। बांधवांनो, हे आपल्याला विचारता कामा नये। म्हणून जे कोणी काय बोलत असतील, जे कोणी टीका करीत असतील, त्यांच्याकडे उद्याच्या 29 तारखेपर्यंत लक्ष देऊ नका। कुणाचे यूट्यूब चॅनलवर त्यांचे भाषणं ऐकू नका। उद्याच्या आंदोलनामध्ये कसं आपल्याला सामील व्हायचं याच्यासाठी प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमधला डाटा 29 तारखेपर्यंत चालवायचं काम करा बांधवांनो। कारण की हीच वेळ आहे या उद्याच्या पिढीला आपल्याला आरक्षण पदरात पाडून घ्यायची। तुमच्या माहिती सांगतो, 25 वर्षापासून आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करतो। 1995 साली इतर समाजाला आरक्षण भेटलं बांधवांनो। कुठलं आंदोलन नाही, कुठली समिती नाही, कुठला आयोग नाही, त्या ठिकाणी मराठा समाजाने विरोध केला नाही। परंतु मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली, परंतु काही मनवादी लोकांच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि त्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करायला सुरू केलं। आपल्यात देखील काही फितूर केले, परंतु बांधवांनो एक लक्षात घ्या, मनोजदादा जरांगे पाटलांनी एकच शब्द सांगितलेला आहे, माझ्या समाजाचा कुणी जर उच्च खात असताल, या आंदोलनाच्या आडून जर कुणी समाजाचं खात असेल तर त्याला झोप येणार नाही, त्याची पिढी सुखी राहणार नाही, ते सुखी राहणार नाही। ही परिस्थिती, कारण का तळतळाट हा कधी चांगला नसतो। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाने स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं, ते तुमच्या आमच्या लेकरासाठी। स्वतःच्या पत्नीला आव्हान केलं, स्वतःच्या आईवडिलाला आव्हान केलं। मग त्या ठिकाणी जर आपण असा विचार केला, आम्ही त्या दिवशी अहिल्यानगरहून येत असताना दौरा संपला आणि जसं समाजाला पाटील भेटतात रस्त्यावरती थांबून लोक थांबले, त्या ठिकाणी दादांनी त्यांच्या वडिलाला रस्त्यावरतीच भेट दिली। बांधवांनो, ही परिस्थिती या युद्धामध्ये आहे। तो त्यांच्या कुटुंबाला देखील समाजाप्रमाणे मानतोय, त्याचबरोबर स्वतःच्या पत्नीला सांगितलं, आलो तो तुझा, गेलो तो समाजाचा, हे तुम्ही सगळ्या उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राने बघितलं। मग आपण जर समाजामध्ये, ज्या समाजामध्ये जन्मलो आणि आपण जर आपल्या गावामध्ये असं बसायचं म्हणल्यानंतर चालणार नाही। बांधवांनो, उद्याच्या 29 तारखेपर्यंत या गावातला तरुण वडीलधारी मंडळी तुम्हाला जे जे जमान आपापल्या मोबाईलमध्ये जेवढे जेवढे नंबर असतील, जेवढे जेवढे पाहुणे रावळे असतील, त्या प्रत्येकाला फोन करा आणि त्यांना सांगा की उद्याच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी सामील व्हायचे। बांधवांनो, कारण की का, ही लढाई लोकशाहीची आहे। लोकशाहीमध्ये डोक्याला किंमत असते, म्हणून आंतरवाली सराटीमध्ये जास्तीत जास्त संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी कसा जाईल यासाठी प्रयत्न करा। माझ्या गावामध्ये मी 1000 रुपये उमऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी गोळा करायचे सांगितले। बांधवांनो, गावातला एकही माणूस गावात दिसणार नाही अशी मी गावाला विनंती केली आणि जेवढ्या गाड्या असतील तेवढ्या तर बुक केल्यात। बाहेरच्या आम्ही 6 गाड्या बुक केल्यात, म्हणजे माझ्या गावची लोकसंख्या 1000 ते 1200 असेल, परंतु त्या ठिकाणी एकही माणूस घरी राहता कामा नये अशी दात त्या ठिकाणी घातलेली आहे। आणि मी गेले 3 वर्ष झालं माझ्या ग्रामपंचायतीला मी त्या ठिकाणी निवडून आलो, परंतु मी तिकडे डुकून सुद्धा बघितलं नाही। सगळी युवा तरुणांना सांगितलं, तुम्हाला जे करायचे या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही ते करा, फक्त गावाच्या विकासासाठी करा, त्या ठिकाणी कोणाची अडवणूक करू नका आणि एक शिस्तबद्ध गाव आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं अशी दाद दिली आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये रात्रीचा दिवस करीत आहे। बांधवांनो, हे गोडसे पाटील
हे बापूसाहेब जाधव, हे गणेश नाईकवाडे, हे निखिल, हे बागलाने साहेब, हे काय वेळ देतात? ते आमच्याकडे गाडी नाही बिचारे, ते गाडी घेऊन आलेत, रोज धंदा करतात गाडीचा बिचारे रात्रंदिवस. पण आम्ही फोन केला, आम्हाला कधी कुणी नाही म्हणत नाही गाडीला. कारण परिस्थिती काय बांधवांनो, ज्या संघर्ष योद्ध्यांनी आंदोलन उभा केलं, या आंदोलनाला पैसा लागत नाही, या आंदोलनाला जेवण लागत नाही. जिथं शेवटची बैठक असेल तिथं आम्ही रोज रात्रीचा 1 आसन 2 आसन त्या ठिकाणी जे काही गावाले आम्हाला जेव घालीत असतील ते खातोत आणि त्या ठिकाणी पुढच्या गावाला आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो. म्हणजे ही शिकवण या आंदोलनातून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून जे सगळ्या सोयरे आपण म्हणतो, ती सगळ्या सोयऱ्याची व्याख्या द्या. कुणी जर आपल्याला तुम्हा आम्हाला एकत्र केलं असेल तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. मग याच्यानंतर आपल्याला जे बांडगुळं म्हणतात, या आंदोलनातून तुम्हाला काय भेटलं? ते मराठा समाजाला जे भेटायचे ते भेटले. तुमच्यासारख्या वागड बिल्ल्यांनी आम्हाला शिकवायचं काम करू नये हे देखील या ठिकाणी सांगतो. म्हणून बांधवांनो, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि उद्याच्या 27 तारखेला पूर्ण गाव त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि जे मुंबईला तुमची 20 लोकांची कमिटी जी मुलं तुम्ही देणार आहात, ते फक्त बांधवांनो निर्वसनी द्या. तुमच्या गावाचं नाव त्या ठिकाणी बदनाम होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. कारण की लाख मिळवले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ह्याच्यासाठी या संघर्ष योद्ध्याला साथ देण्यासाठी तुम्ही जण सर्वजण या ठिकाणी येताल अशी अपेक्षा करतो. आणि जाता जाता एवढंच सांगेल, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाशिवाय पर्याय नाही ह्या मराठ्याच्या जातीला. म्हणून तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी येताल अशी रास्त अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि माझं लांबलेलं भाषण थांबतो. कारण की जे माझं काय जास्तीचं झालं असेल ते माझं मला परत द्या, आणि जे काय चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा. परंतु उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही सगळेजण येताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मानसन्मान केला. भविष्याच्या काळामध्ये असंच हे आंदोलन झाल्यानंतर गुलालाच्या गाड्या ज्यावेळेस आपण बीडला घेऊन येऊ, त्यावेळेस नक्कीच तुमच्या गावामध्ये परत एकदा संवाद साधायचा प्रयत्न करू. ज्या ज्या काही तुमच्या अडचणी असत्याल त्या कधी बी आम्हाला या सेवकाच्या नात्याने तुम्ही आम्हाला बीडमध्ये आल्यानंतर ज्या काही जिल्ह्याच्या ऑफिसला तुमच्या अडचणी या कुणबी नोंदीच्या संदर्भामध्ये आल्या असतील ते आम्हाला सांगा. आत्ताच आम्ही दुपारी सगळेजण त्या ठिकाणी न्यायमूर्ती शिंदे समिती आली ती, तुमच्या गावातले सेवक त्या ठिकाणी होते, त्यांना विचारा. त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याच्या ज्या अडचणी छोट्या आहेत, शिक्षण घेणाऱ्या कुणाची ऑर्डर झालेली. बांधवांनो, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाने काय दिलं तर रोज त्या आंतरवाली सराटीमध्ये 10-15 आपल्या समाजाचे विद्यार्थी अधिकारी झालेले त्या ठिकाणी तुम्ही पाहता. सगळ्यात मोठं आपल्या दैवत कोणतं असेल, सगळ्यात मोठं मंदिर काय असेल तर ते आंतरवाली सराटी असेल. कारण त्या ठिकाणी रोज एक अधिकारी जर मराठा समाजात होत असेल, भविष्याच्या 2 वर्षामध्ये तुम्ही ज्या त्या ऑफिसमध्ये म्हणता की हो काय चमत्कार झाला, एक 600 मुलांची आपली टीम त्यांचं वर्ष संपत आलं, ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कलेक्टर SP झालेले दिसतील. 600 मुलं या मराठवाड्यातले जर त्या ठिकाणी IAS अधिकारी जर होत असतील तर ह्या समाजाचा अभिमान मानावा लागेल. या आंदोलन ज्या संघर्ष योद्ध्यांनी केलं त्याचं देखील आपण आदर चित्ते केलं पाहिजे. आणि उद्याच्या आंदोलनामध्ये तुमच्या गावातून तुम्ही जर आलात तर या आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल, या आंदोलनाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्याच्या आंदोलनामध्ये जर तुमच्या गावाचं काही नाव लौकिक करायचं असेल तर उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही जास्तीच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि त्या इतिहासाचं साक्षीदार व्हावं एवढं बोलतो. आणि आम्हाला आता परवानगी द्यावी अशी देखील तुम्हाला विनंती करतो. सर्वांना एक विनंती करणार आहे की सर्वांनी हात उंचायचे वरती. या ठिकाणी काही घोषणा